नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश उत्तमराव साळवे. मी MD फिजिशियन प्लस पल्मॉनॉलॉजिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट गंगा प्रकाश हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. तर आज आपण जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आपण थोडीशी TBबद्दल माहिती जाणून घेऊ. जो वारंवार येणारा खोकला असतो, 2 आठवड्यापेक्षा जास्त किंवा जास्त क्रोनिक कफ म्हणतो आपण, तो खोकला असतो. खोकला बऱ्याच वेळेस हा येणाऱ्यासोबत बडका असतो त्याच्यासोबत, किंवा कधीकधी त्याच्यामध्ये रक्तस्राव पण असतो. तर हे कॉमनली त्याच्यामधलं एक प्रमुख लक्षण आहे. त्याच्यासोबत येणारा ताप, तर ताप जो असतो तो आपण म्हणतो की ताप संध्याकाळी असतो आणि तो वारंवार येत असतो. साधे जरी औषधं घेतली तर ते तात्पुरते औषधांनी ताप कमी होतो, पण परत ताप येत राहतो. तर ते आहे. त्याच्यासोबत होणारं वजनामध्ये घट. तर साधारण जे आपलं वजन असतं त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वजन घट होत असतं. जेवणाचं जे प्रमाण असतं ते कमी होत असतं. अशक्तपणा वाढतो. हे प्रामुख्याने TBचे लक्षणं आहेत. TBचं जर उपचाराबद्दल किंवा आपल्याला त्याच्या ट्रीटमेंटबद्दल किंवा त्याच्या कॉम्प्लिकेशन्सबद्दल किंवा अजून काय TBबद्दल माहिती असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा. गंगा प्रकाश हॉस्पिटल, रंकाळ बसस्टँड, कोल्हापूर इथे आपण त्याच्यासाठी उपलब्ध आहोत. आमची गंगा प्रकाश हॉस्पिटलची टीम आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला नक्की मार्गदर्शन करेल. धन्यवाद.